नमस्कार तर मित्रांनो, करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. मी डॉक्टर गणेश शिंदे. आज आपल्याला एक महत्त्वपूर्ण बातमी आहे, ती म्हणजे काय, निपुण सेतूच्या संदर्भामध्ये. निपुण सेतू हा प्रकार काय आहे? निपुण सेतू हा असा प्रकार आहे, जो आत्तापर्यंत सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे यू-पी-एस-सीच्या माध्यमातून मागच्या 2-3 वर्षामध्ये त्याला इम्प्लिमेंट करायला सुरुवात झाली होती. म्हणजे काय? ज्या विद्यार्थ्यांनी यू-पी-एस-सीमध्ये इंटरव्ह्यू वगैरे दिलाय, अशा विद्यार्थ्यांचं जर इन केस सिलेक्शन झालं नाहीये, इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचले पण सिलेक्शन झालं नाही, अशा विद्यार्थ्यांची माहिती ही सरकारच्या इतर विभागाअंतर्गत इतर विभागाला ती पुरवली जाईल. यासोबतच जे खाजगी संस्था आहेत, कंपनी असतील किंवा इतर संस्था असतील, त्यांना सुद्धा यांची माहिती ही पुरवली जाणार आणि या माहितीच्या आधारावर त्या विभागाला किंवा त्या संस्थांना जर वाटलं की इथालचे विद्यार्थी घ्यायचे, तर त्या विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूला बोलावलं जातं आणि इंटरव्ह्यूला बोलून त्यांचं सिलेक्शन या माध्यमातून केलं जातं. ही अशी एक सोपी पद्धत आहे. म्हणजेच काय झालं, की जे स्पर्धा परीक्षेमध्ये तयारी करत होते आत्तापर्यंत, त्या सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व्यतिरिक्त प्लॅन बी काय आहे, हे प्लॅन बी आता उपलब्ध करून देण्याचं काम महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारने हे केलेलं आहे. केंद्र सरकारने यू-पी-एस-सीच्या माध्यमातून केलंय आणि महाराष्ट्र शासनाने निपुण सेतू जो आहे, या माध्यमातून जे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत, यांच्यासाठी जे फायनल लिस्टमध्ये आले नाहीत, यांच्यासाठी प्लॅन बी हा उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे प्लॅन बी त्यांच्यासाठी नसून तो उद्योग संस्था असतील किंवा शासनाचे इतर विभाग असेल त्यांच्यासाठी एक कर्तृत्ववान विद्यार्थ्यांचा किंवा त्यांना ज्ञानाचा भरपूर त्यांचा उपयोग करता येऊ शकतो, अशा विद्यार्थ्यांचा माहिती जी आहे या संस्थांना किंवा काही विभागांना ही पुरवली जाणार आहे आणि त्या माध्यमातून त्यांची निवड सुद्धा शक्य होणार आहे इंटरव्ह्यूच्या माध्यमातून. या संदर्भामधली ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे. एमपीएससी गुणवत्तांना मिळेल विविध खाजगी क्षेत्रांमध्ये संधी, निवड न झालेल्या निपुण सेतू देणार रोजगाराचा नवीन मार्ग. रोजगाराचा नवीन मार्ग म्हणजे कंत्राटी बेसिसवर असणार आहे का? परमनंट बेसिसवरतीच असणार आहे. यामध्ये फक्त काय आहे, ज्यांनी जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये आहे, एमपीएससी ग्रुप ए असेल, एमपीएससी ग्रुप बी सी असेल, ज्यामध्ये त्यांनी मुलाखतीपर्यंत पोहोचले किंवा शारीरिक चाचणीपर्यंत पोहोचले, अशा विद्यार्थ्यांची माहिती एमपीएससीच्या माध्यमातून निपुण सेतू जो प्लॅटफॉर्म आहे महाराष्ट्र शासनाचा, यावरती अपलोड केली जाणार आहे. ही माहिती अपलोड केल्यानंतर जी कोणती संस्था, खाजगी उद्योग त्यांना असे गुणवंतवान विद्यार्थी हवेत, ते काय करतील, या प्लॅटफॉर्मवर जातील, विद्यार्थ्यांना कॉल करतील, त्यांना इंटरव्ह्यूला बोलवतील आणि त्यांचे इंटरव्ह्यू घेऊन त्यांचं सिलेक्शन त्या माध्यमातून करू शकतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नॉलेज याचा आता कुठेही काय होणार नाही, दुरुपयोग किंवा वाया जाणार नाही. ही भावना जी आधी होती, आता ही यामध्ये येणार नाहीये. यामुळे याचं योग्य ते युटिलायझेशन होणार आहे. यामध्ये सांगितलंय एमपीएससी स्पर्धा परीक्षामध्ये अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचूनही अंतिम निवड यादीत स्थान न मिळालेल्या हजारो गुणवंत उमेदवारांच्या ज्ञान व कौशल्य आणि प्रशासकीय क्षमतेचा उपयोग उद्योग व कॉर्पोरेट क्षेत्राला करून देता यावा, यासाठी निपुण सेतू हा अभिनव उपक्रम सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. उद्योग विभागाच्या मैत्री 2.0 या पोर्टल अंतर्गत विकसित होणाऱ्या या प्रणालीद्वारे एमपीएससी परीक्षेच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या मात्र अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांची माहिती खाजगी उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र व सार्वजनिक उपक्रम आदी क्षेत्रात उपलब्ध करून दिली जाणार आहे, हे त्यांनी स्पष्ट केलं. म्हणजे अंतिम टप्प्यापर्यंत जे पोहोचले त्यांची माहिती उपलब्ध होणार आहे. या व्यतिरिक्त यामध्ये कोण असतील सांगितलंय, एमपीएससीच्या कोणत्याही परीक्षेच्या अंतिम टप्प्यापर्यंत, कोणतीही परीक्षा असेल त्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचला असाल तर, म्हणजे मुलाखत असेल, कौशल्य चाचणी असेल किंवा शारीरिक चाचणी लागू असल्यास पोहोचलेल्या परंतु अंतिम निवड यादीत स्थान न मिळालेल्या सर्व उमेदवारांना या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे. अंतिम निकालानंतर एमपीएससी कडून एपीआय प्रणालीद्वारे संबंधित उमेदवारांचा डेटा सुरक्षितपणे निपुण सेतूवरती पोर्टलवरती हस्तांतरित केला जाणार आहे. म्हणजे हे सगळं काम एमपीएससी हे रिझल्ट लागल्यानंतर हे करणार आहे. त्यामुळे आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. जे अभ्यास करताय त्यांनी आता हताश व्हायचं कारण नाहीये, कारण की तुम्हाला अल्टिमेट काहीतरी हातामध्ये येणार याची दाट शक्यता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून केली गेली आहे. करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्याला या सर्व कोर्सेस, एमपीएससीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हे उपलब्ध आहे. एमपीएससी ग्रुप ए चे सुद्धा आपले वेगळे लेक्चर्स, वेगळे क्लास, बॅचेस या चालू आहेत. हे सरळ सेवा कंबाईन या संदर्भामध्ये आपल्याला कंबाईनचे असेल, नगर परिषद भरती असेल, तलाठी भरती, वनरक्षक भरती,
राज्य उत्पादन शुल्क, आदिवासी विभाग, ग्राम सेवक भरती, आरोग्य विभाग, स्टेट बोर्ड असेल, महिला व बालविकास असेल, त्यानंतर महानगरपालिका असेल, या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं जलसंपदा विभाग असेल आणि संपूर्ण सरळ सेवा बॅच म्हणजे सगळ्यांना एकत्रित घेऊन चालणारी संपूर्ण सरळ सेवा बॅच ही सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे. सर्व बॅच इंडिव्हिज्युअलरित्या 699 मध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी प्राइसवरती उपलब्ध आहेत आणि संपूर्ण सरळ सेवा बॅच ही तिन्ही पॅटर्ननुसार चालणार आहे. एमपीएससी, टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्ननुसार चालणारी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स हे आपले होणार आहे आणि यामध्ये केवळ 1299 रुपये फी ही आपल्याला उपलब्ध असणार आहे. यामुळे आपल्याला त्वरा करायची, बॅच जॉईन करायची आहे आणि आपलं यश कन्फर्म करायचं आहे. थँक्यू.